हाय, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। पार्लरमध्ये मी हेअर स्पा कशा पद्धतीने करते हा व्हिडिओ मी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ संपूर्ण पहा। हेअर स्पा करण्यासाठी हेअर वॉश हा अत्यंत गरजेचा आहे, कारण केस आपले मळकट तिलकट असतील तर आपला हेअर स्पा व्यवस्थित होत नाही। त्यामुळे प्रथम हेअर वॉश करणं गरजेचं आहे। हेअर वॉश झाल्यानंतर हेअर स्पा क्रीम घ्यावी। मी केराटिनचे हेअर स्पा क्रीम घेतलेले आहे। आता प्रत्येक बट घेऊन मी हेअर स्पा क्रीम केसांमध्ये लावत आहे। व्यवस्थित ती क्रीम मी प्रत्येक सेक्शन घेऊन इमर्ज करत आहे। यामुळे काय होतं, केस ओले असतात आणि ती क्रीम सुद्धा व्यवस्थित त्यामध्ये मर्ज होते। हेअर स्पा क्रीममध्ये मी व्हिटॅमिन ई चे कॅप्सूल आणि स्ट्रेचचे सिरम देखील ॲड केलेले आहे। त्यामुळे केसांना चांगलीच नरिशमेंट मिळते। हेअर स्पा करण्याचे खूप फायदे आहेत। आता जे नेहमी केराटिन स्मूथनिंग किंवा हेअर कलरिंग सारखे ट्रीटमेंट घेतात त्यांचे केस खूप ड्राय, डॅमेज आणि डल होतात। त्यांच्यासाठी हेअर स्पा करणे खूप अत्यंत गरजेचं आहे। जर त्यांनी हेअर स्पा केला नाही तर त्यांचे केस अतिशय रुक्ष आणि निस्तेज होतात। हेअर स्पा करण्याचे खूप फायदे आहेत। हेअर स्पा केल्यामुळे आपले केस एकदम शायनी स्मूथ होतात। केसांना एक प्रकारचं नरिशमेंट मिळतं। आता पूर्ण जी क्रीम मी केसांना व्यवस्थित लावून घेतली, नंतर मी आता ती क्रीम व्यवस्थित मर्ज करते, मसाज देते स्काल्पला। आपण स्काल्पला जेवढा मसाज देऊ तेवढी ती क्रीम जी आहे ती जास्तीत जास्त स्काल्पमध्ये जिरते, केसांमध्ये जिरते। मसाज करताना प्रेशर पॉईंट्स पण दाबणे अत्यंत गरजेचे आहे। आता पूर्ण मसाज झाल्यानंतर केस असे बांधून घ्यावे। नंतर त्याला शॉवर कॅप लावून ते व्यवस्थित पॅक करून घ्यावे, जेणेकरून त्याच्यामध्ये उष्णता तयार होते। आता हे अर्धा तास आपल्याला तसेच ठेवायचे आहे। आता मी याच्यात ॲडव्हान्स ट्रीटमेंट काय देते, तर मी हाय फ्रिक्वेन्सी ट्रीटमेंट देते आहे। हाय फ्रिक्वेन्सीचं टेम्परेचर आधी आपण चेक करून घ्यायचं। क्लायंटला जेवढं सहन होईल तेवढंच आपण त्यांना ते टेम्परेचरने करायचं आहे। आता हाय फ्रिक्वेन्सीमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज येत असतात, त्याने आपले आपण जी स्पा क्रीम लावलेली असते केसांना ती व्यवस्थित स्काल्पमध्ये अगदी शेवटच्या लेअरपर्यंत जिरते आणि केसांमध्ये काही इन्फेक्शन असेल, डॅन्ड्रफ असेल तर तो पण निघून जाण्यास मदत होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं। ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे आपल्या केस वाढण्यासुद्धा खूप चांगली मदत होते। त्यानंतर परत आपण थोडासा हँड मसाज द्यायचा। आपण जेवढा मसाज देऊ तेवढं आपल्याला क्रीम चांगल्यापैकी जिरते आणि क्लायंटला पण खूप छान रिलॅक्स फील होते। अशा प्रकारे प्रत्येक प्रेशर पॉईंट देत तुम्ही व्यवस्थित हेड मसाज करा। आपण जेव्हा ऑइल मसाज करतो तेव्हासुद्धा आपण अशाच प्रकारे मसाज देतो। ऑइल मसाजचा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेन। आता हेड मसाज झाल्यानंतर तुम्ही केसांना स्टीम द्यायची। आता स्टीम देण्यासाठी तुम्ही हुड स्टीमरसुद्धा वापरू शकता, परंतु
मी अशाच प्रकारे जे आपण फेशियल स्टीमर वापरतो मी त्यानेच स्टीम देते, कारण की त्याने केसांना स्टीम व्यवस्थित बसते, अगदी प्रत्येक सेक्शनला व्यवस्थित स्टीम लागते. मग नंतर क्लायंटचे केस छानपैकी वॉश करावे, त्यांना छान सिरम लावावे आणि ड्रायरने ते ड्राय करावे. म्हणजे ते खूप पण ड्राय करायचे नाही, अगदी 80% ते ड्राय करावे. अशा प्रकारे आपण पार्लरमध्ये हेअर स्पा करावा. म्हणजे मी तरी असाच करते. माझी हेअर स्पा करण्याची पद्धत हीच आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.